श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एक वेळ माकोडीची काही तरुण मुले दासनवमीच्या उत्सवासाठी माकोडीहून साखरखेर्ड्याला पायी पायी आले. मार्गाने श्री महाराजांची भजने गात व रामनामाच्या जयघोषात ही मुले साखरखेर्ड्याला येऊन पोहोचली. सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलं. तेव्हा आलात का बाळ? रस्त्यात काही त्रास झाला का? म्हणून श्री महाराजांनी सर्वांची चौकशी केली व सर्वांना प्रसाद घ्या म्हणून सांगितले. सर्वांनी प्रसाद घेतला. दिवसभराच्या चालीमुळे सर्वच मुले खूप थकून गेली होती. त्यामुळे रात्री ते सर्वच अगदी गाढ झोपी गेले. तेव्हा मध्यरात्री दयेचे सागर असलेल्या आमच्या महाराजांनी त्यांचा थकवा कमी व्हावा व तळपाय दुखू नये म्हणून सर्वांच्याच तळपायांना अत्यंत प्रेमपूर्वक तेल चोळून लावलं. अहो, त्यांच्या प्रेमाचं काय वर्णन करावं, कोणत्या शब्दाने करावं. अहो, आई आपल्या तान्हुल्याची जशी काळजी घेते ना, तितक्याच प्रेमाने ते भक्तांची काळजी घेत होते. केवळ पूर्व पुण्य म्हणूनच आम्हाला अशा या परमकृपाळू, परमस्नेहाळू, प्रेमस्वरूप भक्तवत्सल असणाऱ्या श्री गुरुमाऊलीचा लाभ झाला आहे. श्री बाबाजी मेरेकर त्यावेळी तिथे बाजूलाच झोपलेले होते. त्यांना त्याच वेळी जाग आली आणि पाहतात तो काय, प्रल्हाद महाराज या सर्वच माकोडीकर भक्तांचे तळपाय तेल लावून चोळीत आहेत. श्री महाराजांचं आपल्या भक्तांवर असणारं प्रेम पाहून त्यांचाही कंठ भरून आला आणि त्यांनी तेथूनच महाराजांना मनोमन साष्टांग नमस्कार केला. सकाळी मुले उठल्यावर बाबाजींनी अत्यंत गहिवरून या सर्व मुलांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी आपले पाय तपासले. सर्वांच्याच पायांना तेल लावलेले होते. तेव्हा सर्वच मुलांना महाराजांचं हे प्रेम पाहून गहिवर दाटून आला. प्रेमाश्रूंनी डोळे भरून आले व श्री गुरुमाऊलीच्या या प्रेमऋणातून कसं उत्तीर्ण व्हावं हे न कळल्यामुळे सर्वांनीच श्री महाराजांकडे जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घातले. दयासागर किंवा करुणासागर या शब्दांना श्री महाराजांनी असा नवा आयाम, नवा आशय, नवा अर्थ प्राप्त करून दिला होता. एका उत्सवाआधी माकोडीची ही बालगोपाळ मंडळी साखरखेर्ड्यास आली व उत्सवाच्या भिक्षेसाठी साखरखेर्ड्याच्या आजूबाजूच्या खेड्यात भिक्षेसाठी गेली. त्यावेळी त्यांच्याबरोबर साखरखेर्ड्यातील एक सधन शेतकरी, परंतु पट्टीचा दारू पिणारा गृहस्थ भिक्षा मागण्यास गेला. या भिक्षेकरांच्या मेळाव्यात त्याला बघून गावातील काही सुज्ञ लोक या मंडळींना त्याच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देऊ लागले. ही गोष्ट त्याच्या कानावर आली तेव्हा त्याला आपल्यामुळे श्री महाराजांना आणि त्यांच्या भक्त मंडळींना कमीपणा येतो याचा मनापासून पश्चाताप झाला आणि त्या क्षणापासूनच त्याने पुन्हा दारूला स्पर्श न करण्याची प्रतिज्ञा केली व ती पाळली. पुढे त्याने कधीही दारूला स्पर्श केला नाही. पुढे तो श्री महाराजांच्या कृपेला प्राप्त झाला. अशा अनेक भक्तांच्या जीवन नौका श्री महाराजांनी तारल्या आणि या भवसागरातून अनेक भाविकांना सुखरूप पार नेलं. इसवी सन 1960च्या माघवद्य द्वादशीला श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. या महोत्सवापर्यंत दत्तोपंत हातेडीकर हे साखरखेर्ड्यास होते. 60 सालच्या एप्रिल-मेच्या दरम्यान त्यांची बदली मेहकर पंचायत समितीत होऊन देऊळगाव माळी हे केंद्र त्यांना मिळाले व ते तेथे राहावयास गेले. प्रतिवर्षी श्री महाराजांचा श्रीमद भागवत सप्ताह देऊळगाव माळीला पांडुरंग मंदिरात होत असे. त्यावेळी त्या 8-10 दिवसात श्री महाराजांचा अतिशय निकट सहवास त्यांना घडला. तेव्हापासून त्यांनी दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला साखरखेर्ड्याला जाऊन श्री महाराजांचे दर्शन घेण्याचा उपक्रम सुरू केला. एखाद्या वेळी श्री महाराजांच्या आग्रहाने ते एकादशीला मंदिरात मुक्काम करून साधन द्वादशीचा प्रसाद घेऊन देऊळगाव माळीला परत जात. त्यावेळी श्री रामानंद महाराज मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील ओसरीवरील भागावर माळवद असून चौकावरील भागावर तात्पुरती टिने टाकलेली होती व तीही जुनी झालेली असल्यामुळे पावसाळ्यात त्यातून पाणी गळत असे. त्यामुळे चौकाचा भाग सतत शेवाळलेला राही. इसवी सन 1961च्या भाद्रपद शुद्ध एकादशीला दत्तोपंत वारीला आले असता श्री महाराजांच्या आग्रहाने त्या दिवशी त्यांचा मंदिरात मुक्काम झाला. त्या रात्री शेवाळलेल्या चौकात श्री महाराजांचा पाय घसरून ते पडले. लागले वगैरे नाही, फक्त कपडे बदलावे लागले. परंतु दत्तोपंतांना याचे फार वाईट वाटले. त्यामुळे त्या रात्री त्यांना झोपही लागली नाही. तेव्हा ओसरी व चौकावर गच्ची करावी असा विचार त्यांच्या मनात सारखा येऊ लागला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच साधन द्वादशीचा प्रसाद घेऊन ते सरळ मेहकरला पूज्य भाऊंकडे गेले. भाऊंकडे जाण्यापूर्वी आधी श्रीकृष्ण अंजनकर यांना भेटून साखरखेर्ड्याला घडलेला प्रसंग सांगून ओसरी व चौकावर गच्ची करण्याचा आपला विचार त्यांना सांगितला. त्यांनाही तो पटला. त्यांना सोबत घेऊन ते भाऊंकडे गेले. पुन्हा तो घडलेला प्रसंग भाऊंना सांगून, आम्ही मंदिरावर गच्ची करतो, आपण त्यासाठी केवळ श्री महाराजांची आज्ञा मिळवून द्या म्हणून विनंती केली. भाऊंनाही हा विचार आवडला व त्यांनी त्याबाबत श्री महाराजांशी बोलण्याचे कबूल केले व श्री महाराज येथे आले म्हणजे आपणास कळवू, त्यावेळी आपणही येथे यावे म्हणून सांगितले. पुढे श्री महाराज मेहकरला आले असता भाऊंनी दत्तोपंतांना तसा निरोप पाठविला. त्याप्रमाणे दत्तोपंत मेहकरला आले. ठरल्याप्रमाणे भाऊंनी ही गोष्ट श्री महाराजांना सांगितली. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, राम सर्व काही करून घेईल, त्याची काळजी करू नका. त्यावेळी भाऊ महाराजांना म्हणाले, ही रामाचीच इच्छा आहे. तेव्हा श्री महाराजांनी त्यास संमती दिली. त्याच वर्षी म्हणजे शके 1883 इसवी सन 1961च्या अश्विन शुद्ध एकादशीला म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी श्री महाराजांबरोबर चर्चा करून हे काम सुरू करण्यात आले. देऊळगाव माळी येथील वामन नगरकर यांनी हे काम पाहिले. पंचक्रोशीतील अनेक भक्त मंडळींनी वर्गणी करून ते पैसे श्रीकृष्ण अंजनकरांकडे जमा केले. त्यांनी त्यातून लोखंडी गर्डर व जाळीदार खिडक्या तयार करून घेतल्या व साखरखेर्ड्यास विटांची भट्टीच लावून घेतली. या सर्व बांधकामावर प्रभाकर जाफराबादकर यांनी देखरेख केली आणि श्री महाराजांच्या कृपेने सुरू झालेले हे काम माघातील दासनवमी उत्सवाआधीच म्हणजे 1962च्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवापूर्वीच त्यांच्याच कृपेने पूर्ण झाले. असो, साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या मूर्ती स्थापनेनंतरचा परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा प्रवास, प्रचार व उत्सव आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.